सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आज विविध सौंदर्याने नटलेल्या विविध कलाकारांच्या आणि भजनाची पंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या माझ्या डोंबिवली भूमीमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भव्य आगरी आणि कोकण महोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक अनेक कार्यक्रम आणि कार्यक्रमांची मांदी आली असताना आज या ठिकाणी आमच्यासारख्या एका छोट्या कलाकारांना ही भजन करण्याची जी आत्मसात केलेली कला, जोपासलेली कला आणि शिकलेली कला हे नामस्मरण सादर करण्याची जी सुवर्ण संधी त्यांनी दिली, खरोखर मी भाग्यवान समजतो। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, आयोजन करणारे श्री प्रेमराज देविदास पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ आशा प्रेमराज पाटील यांच्या परिवाराचे श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने मी स्वतः श्री विशाल विजय गवणे, मुक्काम पोस्ट माळेगाव, मोंडण, कोणेवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग,
मुद्रा करून आसाहेब जिजाऊंना मानाचा मुद्रा करून किंवा शंभू सत्यवतींना मानाचा मुद्रा करून लग्नाच्या त्याने नतमस्तक होतोय आणि हरिभजनाला आमच्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम नमोजी गजवदना. ओम नमोजी गजवदना. ओम नमोजी गजवदना. ओम नमोजी गजवदना. गणराया गौरी नंदना. विघ्नेशा भवभयहरणा. विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली सरस्वती. नंतर नमिली सरस्वती. नंतर नमिली सरस्वती. जगदमाता भगवती. ब्रह्मकुमारी विनावती.
विद्याधारी विश्वाची नमन तैसे गुरुवरया नमन तैसे गुरुवरया नमन तैसे गुरुवरया नमन तैसे गुरुवरया सुखनिदान सद्गुरुराया सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया स्मरुनी त्या पवित्र पाया स्मरुनी त्या पवित्र माया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी जाहली चित्तशुद्धी झाली चित्तशुद्धी झाली चित्तशुद्धी झाली कुंडलिका वरदे जय जय शिव शंकर करुणाकर जय जय शिव शंकर करुणाकर जय जय शिव शंकर करुणाकर जय जय शिव जय जय शिव शंकर जय जय शिव शंकर करुणाकर जय जय शिव शंकर करुणाकर
गेली 28 युग हा भगवंत विटेवरी उभा आहे. कुणासाठी? भक्त पुंडलिकासाठी. म्हणून भगवंताचं आणि भक्ताचं प्रेम किती आहे हे यावरून दिसतंय बघा. विटेला बाजू किती? 6 बाजू विटेला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि माया अशा 6 विकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून घेतलेत. पायाखाली दाबून बघा गेली 28 युग विटेवरी उभं आहे भक्त पुंडलिकासाठी. बघा भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करता करता वीट फेकली आणि त्या विटेवरी पांडुरंग गेली 28 युग उभं आहे. तसेच बघा सर्वजण आपल्या आईबद्दल बोलतात, पण त्या बिचाऱ्या बापाबद्दल कोण काही बोलत नाही बघा बुवा. पण तो बिचारा बाप 2 रुपयाचं प्लेट घेणार, दाढी करणार आणि पोराला 200 रुपये देणार आणि सलून मध्ये पाठवणार आणि बोलणार की आपला पोरगा समाजामध्ये चांगला दिसला पाहिजे. पण हल्लीच्या कलियुगाची पोरं बघा इकडून सालपाडा काढणार, इकडून सालपाडा काढणार आणि समाजात कसं नाव खाली होईल हे करतात बघा. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. इथे महिला वर्ग पण बसले आहेत बघा. महिलांना एकच विनंती करतो की बघा कपडे धुता येत नसतील तर धुवू नका, भांडी घासता येत नसतील तर घासू नका, जेवण करता येत नसेल तर करू नका. पण समाजात आई वडिलांचं मान शर्मेने खाली जाईल असं कृत्य कधी करू नका. हे त्या भजनाचं तात्पर्य. भजन म्हणजे काय बघा, भजनाचा अर्थ असा आहे भक्तांनी जनार्दनासाठी केलेले नमन म्हणजे भजन. भ म्हणजेच भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजेच नमावा. आमचे गुरुवर्य सुशीलजी गोठणकर बघा नेहमी बारीमध्ये सांगतात आपलं भजन कुणी ऐकावं? आपलं भजन आपल्या आईने ऐकावं, आपल्या पत्नीने ऐकावं, आपल्या बहिणीने ऐकावं. असं आपण भजन समाजात केलं पाहिजे. तिकडची तिकडची गाणी घेतली म्हणजे बुवा भजन नाही, बरोबर ना? बघा वाल्याचा वाल्मिकी झाला, आम्ही तर मनुष्य प्राणी. वाल्या चोर होता, डाकू होता, पण एका मंत्राने त्याचा वाल्मिकी झाला बुवा. म्हणून रूपाचा अभंग घेतोय. गणेश माऊली यांचंही ते आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद देतोय. रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी. Oh
बहुत सुकृताची मॉनिटर